मुख्यमंत्र्यांच्या दाओस दौऱ्यावर आदित्य ठाकरेंची टीका। दाओसला जाणाऱ्या 50 जणांच्या शिष्टमंडळावर प्रश्नचिन्ह। दाओस दौऱ्याचा सर्व हिशेब महाराष्ट्राच्या जनतेला देणार, तर शिष्टमंडळ स्वखर्चाने दौऱ्यावर गेलंय। उदय सामंतांचा आदित्य ठाकरेंवर पलटवार। पैसे देऊन महाराष्ट्रावर बलात्कार होतोय, सगळ्या बाजूने ओरबाडलं जातंय, जमिनी विकू नका, राज ठाकरेंचं रायगड वासियांना आवाहन। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांविरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात। सुप्रीम कोर्टाचा अवमान झाल्याचा दावा करत याचिका दाखल। विधानसभा अध्यक्षांच्या निकालावर उद्धव ठाकरेंची महापत्रकार परिषद। 16 जानेवारीला वरळी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या डोममध्ये पत्रकार परिषद। संजय राऊतांची माहिती। मातोश्री बाहेर घातपात होणार असल्याचा पोलिसांना फेक कॉल। खोडसाळपणे अज्ञातांना फोन केला, मुंबई पोलिसांची माहिती। काहीही झालं तरी 20 जानेवारीला मराठा समाज मुंबईला जाणारच, मराठ्यांनी मुंबईला जाण्याची तयारी ठेवा, मनोज जरांगेंचं आवाहन। शरद मोहोळ हत्याकांडमधील मुख्य आरोपी रामदास मार्णेला अटक। आतापर्यंत एकूण 24 जण अटकेत, सर्व आरोपींना उद्या न्यायालयात हजर करणार। शरद मोहोळच्या हत्येनंतर पुण्यातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक। मोहोळच्या हत्येचा तपास एनआयएकडे देण्याची मागणी। लोकसभा निवडणुका बसपा स्वबळावर लढवणार, बसपा कोणत्याही युती आघाडीत सहभागी होणार नाही, बसपा प्रमुख मायावती यांची घोषणा। राज्यभरात मकर संक्रांतीचा उत्साह, पतंग महोत्सवाची धूम। रंगीबेरंगी पतंगांची आकाशात गर्दी, राज्यातील मंदिरांमध्ये आकर्षक सजावट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।